तोपर्यंत पेट्रोल डिझेलमधनं मिळणारी एक्साईज ड्युटी ही कमी होऊ शकत नाही. भारत काय करेल की रशियाकडनं इंधन घेईल, पण त्याचे पुढचे परिणाम फेस करण्याची भारताची तयारी भारताला करावी लागेल. सरकारने जाणीवपूर्वक काही गोष्टी केल्या म्हणून अशी परिस्थिती आता आहे की आज आपल्याकडे विक्रमी डॉलरचा साठा आहे. म्हणजे 410 अब्ज डॉलरची निर्यात भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा साधलेली आहे. आपल्या आयुष्याला फक्त टॅक्सेशनच मिळत नसतं, बाकीच्या बऱ्याच गोष्टी असतात खरं म्हणजे. पण त्याचं चित्रच असं उमटवलं गेलेलं आहे की टॅक्समध्ये बदल झाला तर बजेट चांगलं वाईट आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये चालू असलेल्या युद्धाला जवळपास 1 महिना पूर्ण झालाय आणि या युद्धाचे असंख्य आर्थिक परिणाम संपूर्ण जगावर होतील असं म्हटलं जातं. भारतही त्यापासून काही फार अलिप्त राहू शकणार नाही अशी चर्चा झाली. पण आत्ता 1 महिना युद्ध झाल्यानंतर नक्की आर्थिक परिस्थिती काय आहे, भारतावर काय काय परिणाम झालेत, काय परिणाम होऊ शकतात, युद्धानंतरचं अर्थकारण कसं असेल, जगात इतर ठिकाणी काय चाललंय, अशा वेगवेगळ्या गोष्टींविषयी, इकॉनॉमीविषयी आणि पॉलिटिकल इकॉनॉमीविषयी बोलण्यासाठी आज माझ्याबरोबर आहेत अर्थतज्ञ यमाजी मालकर सर. सर, स्वागत आहे तुमचं परत थिंक बँकवरती. सरांचे काही पूर्वीच्या मुलाखती थिंक बँकवरच्या तुम्ही नक्की बघितल्या असतील, नसतील तर त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. आजची मुलाखती अर्थातच मी म्हणलं तसं युद्ध आणि युद्धानंतरचं जग, अर्थकारण याविषयीचे. सर, पहिला प्रश्न हा आहे की 1 महिना झालं युद्ध चालू आहे. युद्ध होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं, पण युद्ध झालं, चालू आहे, अजून काही संपलेलं नाही. म्हणजे आपल्याकडच्या बातम्या कमी झाल्यात पण युद्ध चालू आहे. तर या युद्धाचा इकॉनॉमिक इम्पॅक्ट काय आहे, तो जगावर काय आहे आणि विशेषतः भारतावर काय आहे? खूप अशा बातम्या आल्या की उत्तर प्रदेश निकालानंतर पेट्रोल वाढेल, हे वाढेल, ते वाढेल. 15 दिवस काहीच वाढलं नाही. गेल्या 4 दिवसात बातम्या येतात की रोज 30-40 पैशानं पेट्रोल वाढतंय. तर नक्की काय काय होऊ घातलंय आणि काय घडतंय? बरोबर आहे, पेट्रोलच्या किमती वाढल्या, डिझेलच्या वाढल्या आणि कदाचित वाढत जातील. याचं कारण असं आहे की ह्या युद्धाचे परिणाम हे अतिशय व्यापक आहेत. ते व्यापक यासाठी आहे की ह्या युद्धामुळे जे मार्ग बंद झालेले आहेत, जे ज्याला ब्लॅक सी किंवा हे म्हणतात, त्याचे जे मार्ग बंद झालेले आहेत, त्यामुळे अनेक जगामध्ये जेव्हा अस्थिरता निर्माण होते तेव्हा या प्रकारचे परिणाम हे सगळ्यांनाच भोगावे लागतात. आणि भारत आता त्याच्यापासून तसा अजून लांब याचं कारण भारताने घेतलेली तटस्थ भूमिका असंही त्याचे कारण आहे. पण अर्थात ही तटस्थतेची भूमिका ही पुढे किती आपल्याला फायदेशीर ठरणार आहे हा लाख मोलाचा प्रश्न आहे. कारण ही भूमिका पुढे जाईल की नाही हे सुद्धा आपण सांगू शकत नाही. याचं कारण असं की रशियावर जे निर्बंध लादलेले आहेत ते निर्बंध हे जगामध्ये आतापर्यंत इतके निर्बंध कधीच लादलेत नाहीत. एखाद्या देशावर इतके निर्बंध लादलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी ही आत्ता आज उद्यापासून सुरू होणार आहे. बरं, ठीक आहे, सुरू झालेली नाही अजून. निर्बंध लादलेली जी आहेत त्याची अंमलबजावणी आतापासून सुरू होते आहे. त्यामुळे त्याचे खरे परिणाम आत्ता उद्यापासून दिसायला लागणार आहेत. कारण आतापर्यंत काय होतं की जे करार केलेले होते युरोपियन देशांनी किंवा इतर सगळ्या देशांनी रशियासोबत, त्याचे ते चालू होतं काही प्रमाणामध्ये, पण आता ते थांबेल सगळं जवळपास. बरं. आणि मग त्याचा खरा परिणाम दिसायला लागेल. जसा युरोपवर दिसायला लागेल, जसा जगावर दिसायला लागेल, तसा रशियावर दिसायला लागेल. जे आतापर्यंत जे आपल्याला एकतर्फी युद्ध वाटत होतं की रशिया आक्रमण करतो आहे, रशिया काय हानी करतो आहे युक्रेनची प्रचंड, तर आता कदाचित असं होईल की रशियामध्ये ते आर्थिक संकट जे आहे ते रशियामधलं दिसायला लागेल. याचं कारण ज्या पद्धतीने बँकिंग व्यवहार अमेरिकेने आणि युरोपने थांबवलेले आहेत ते फार सिरियस प्रकारचे आहेत. म्हणजे व्यवहारच बंद होणार आहेत सगळे. तर त्यामुळे त्याचा जो फटका बसेल, ऑलरेडी मध्ये तुम्ही बातमी वाचली असेल की रशियामधले जे काय कोट्याधीश आहेत त्यांचं प्रचंड हानी झाली. कारण रशियाचं सोनं, रशियाची गुंतवणूक ही सगळीच त्या याच्यामध्ये निग्लिजिबल झाली, म्हणजे ती गेलीच सगळी. तर असं जे झालेलं आहे तर त्याचं एक प्रेशर रशियामध्ये तयार होईल आणि त्यातनं रशिया काय स्टँड घेतो याच्यावर बऱ्याच गोष्टी ठरेल. एक चांगली बातमी आजची अशी आहे
की रशियाने असं ठरवलं की ज्या भागातनं आपण आक्रमण केलेलं आहे किंवा ज्या भागामध्ये आपण तिथे जे बंडखोर आहेत त्यांना सपोर्ट केलेला आहे त्या एरियापुरतंच ठेवायचं युद्ध. बर. पुढे फार जायचं म्हणजे त्यांना इंटरेस्टही नाही आहे असं एक व्हर्जन आता आलं. आपल्यापर्यंत फार कमी बातम्या येतात असं जरी मानलं तरी ही तर आंतरराष्ट्रीय बातमी आहे, त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. तर तसं जर झालं तर कदाचित याची तीव्रता कमी होऊ शकते, एवढं निश्चितपणे म्हणता येईल. तुम्ही म्हणालात की खरं तर सगळे निर्बंध आत्ता चालू होत आहेत, म्हणजे याचा इम्पॅक्ट दिसायला अजून एक 15-20 दिवस महिना जातील. बरोबर. मग त्याच्यानंतर भारतावर काय होणार? आणि मग जे मध्ये आता चर्चा झाली की रुबलमध्ये भारत डिस्काउंटेड प्राइसनं ऑइल घेणार, त्याचा फायदा होणार, तर या सगळ्याचं काय होईल? खरं काय आहे की रशियाकडनं आपण जे ऑइल घेत होतो इतके वर्ष ते साधारण आपल्या गरजेच्या 1% होतं. बरं. ते काही फारसं नव्हतंच. आता याच्यात एकच फायदा आहे की भारताला ऑइल कुठूनही मिळालं तरी हवं आहे. आता ऑलरेडी 40 देशांकडनं भारत ऑइल घेत आलेला आहे. तब्बल 40 देश भारताने, आणि ती चांगली स्ट्रॅटेजी आहे की उद्या कुठेही जगामध्ये काही झालं तर ते कुठला ना कुठला देश आपल्याला उपयोगी पडतो. जसं मागे अमेरिकेने केलं होतं की इंधनाचे रेट असेच प्रचंड वाढले होते आणि मग आत्ता जगातला सगळ्यात जास्त इंधन उत्पादन करणारा देश अमेरिका आहे, तो काही सौदी अरेबिया नाही आहे. कारण अमेरिकेने आपले साठे सुरक्षित ठेवलेले आहेत. तर अशा वेळी अमेरिका काय करतं की स्वतःचे साठे काढायला सुरुवात करतं, कारण त्या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचाही फायदा मिळतो आणि एक असं वातावरण तयार होतं की अमेरिकेने मध्यस्थी केली. तर ती वेळ कदाचित पुढच्या काळामध्ये येऊ शकते. पण तुम्ही म्हणलात तसं याचे जे पुढच्या काळातले परिणाम आहेत, म्हणजे भारत काय करेल की रशियाकडनं इंधन घेईल, पण त्याचे पुढचे परिणाम फेस करण्याची भारताची तयारी भारताला करावी लागेल. ते परिणाम असे आहेत की आता बायडेन फक्त धमकीच देत आहेत. बायडेन भारताविषयी काहीतरी कॉमेंट करतात आणि सोडून देत आहेत. पण त्यांनी जर सिरियसली मनावर घेतलं काही करण्याचं, कारवाई करण्याचं, तर ते आपल्याला परवडणार नाही. याचं कारण आता काय 1950 आणि 60चा काळ राहिलेला नाहीये की रशियावर अवलंबून राहिलं तरी चालेल, अशी स्थिती आता नाहीये. आता आपला व्यापार अमेरिकेशी जास्त आहे, रशियाशी नाहीये तेवढा. संरक्षण क्षेत्रातलं ते एक भाग आहे, तोही कसा आहे की पूर्वी इतकं प्रचंड घेतलेलं आहे संरक्षण सामुग्री आपण रशियाकडनं, आणि त्याचे जे परिणाम आहेत की ती संरक्षण सामुग्री घेतलेली, त्यामुळे त्याची दुरुस्ती रशियाचेच तंत्रज्ञ करतात किंवा त्याचे जे सपोर्टिंग पार्ट्स आहेत ते रशियाकडनंच येतात, अशा स्वरूपाचं ते आहे. पण नवीन खरेदी आपण फ्रान्सकडनं घ्यायला लागलेलो, राफेल आपण फ्रान्सकडनं घेतलेले आहेत किंवा अमेरिकेकडनंही घेतो. तर हे सगळं लक्षात घेता अमेरिकेला फार काळ नाराज ठेवून चालणार नाहीये. किंवा युरोपियन देशांना सुद्धा, युरोपियन देश सगळं आर्थिक संकट सहन करतायत, आर्थिक ताण सहन करतायत, आणि भारत मात्र त्याचा फायदा घेतोय, असं फार काळ चालणार नाहीये. त्याचा फायदा एवढाच आहे की एखादा काय परत त्याला भारताने अशी अट घातलेली आहे की तुम्ही रशियाच्या व्यापाऱ्यांनी किंवा त्या काही संस्थांनी, कंपन्यांनी भारतात माल आणून द्यायचा, आम्ही त्यात पडणार नाही. ते हे होऊ शकतं. म्हणजे भारत अशी भूमिका घेतोय की आम्ही काही सरकार म्हणून आम्ही काही करत नाही आहोत, तो व्यापार चाललेला आहे त्यांचा आणि आम्ही तटस्थच आहोत. पण हे किती दिवस चालेल याच्याविषयी शंका आहे. आणि रुबलमध्ये स्वस्तच पडतं याचं कारण डॉलरचा आणि रुबलचा हे, आणि डॉलरचा आणि रुपयाचे हे तुलनेने रुबल आपल्यासाठी स्वस्त आहे खूप, त्यामुळे ते चालू शकतो. पण ही तर एक गोष्ट झाली की जी पेट्रोल डिझेलच्या संदर्भात आहे. दुसऱ्या बाजूला एक असा अप्रत्यक्ष कायम आपल्यावर परिणाम राहतो, ते म्हणजे डॉलरचा रेट, मग एक्सपोर्ट इम्पोर्ट, आणि त्याच्यामुळं तयार होणारी इतर रिपल्स म्हणून आपण त्याला की रिपल इफेक्ट तयार होतात. तर आत्ता डॉलर आपला काय घसरत चाललाय 76, 77, 78, आणि त्याच्यामुळे परत महागाई, इम्पोर्ट एक्सपोर्ट असे सगळे गोष्टींची चर्चा चालू. तर हे नक्की काय आहे हे थोडं समजावून सांगा. हा, याच्यात कसं आता डॉलरचं आणि रुपयाचं जे काही विनिमय दर आहे तो आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा आहे, आणि जगाच्या दृष्टीने डॉलरचं रेट हा महत्त्वाचा ठरतो. याचं कारण सगळे व्यवहार, सगळा व्यापार हा बहुतांश व्यापार हा डॉलरमध्ये चालतो. त्यामुळे प्रत्येक देशाकडे डॉलरचा साठा किती आहे, ज्याला आपण परकीय चलनाचा साठा म्हणतो, तो किती आहे हे फार महत्त्वाचं आहे. योगायोगाने, सुदैवाने
आणि असं म्हणूयात की सरकारने जाणीवपूर्वक काही गोष्टी केल्या म्हणून अशी परिस्थिती आता आहे की आज आपल्याकडे विक्रमी डॉलरचा साठा आहे. ओके. तो आहे साधारण 631 अब्ज डॉलर. बरं. त्याच्यामध्ये बाकी इतर कंपोनंट असतात, सोनं असतं, इतर गोष्टी असतात, इतरही चलन असतं, पण त्याला एकत्र आपण म्हणतो की फॉरेक्स तो जो आहे तो तेवढा आहे आणि अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये आपण आहोत. म्हणजे जगातल्या 5व्या क्रमांकाचा परकीय चलनाचा साठा राखून आत्ता आपण आहोत. अतिशय चांगली परिस्थिती आहे. त्याचाच परिणाम असा झाला की जेव्हा डॉलरचा रेट वाढत चालला, म्हणजे तो खरं म्हणजे आता 85 असायला पाहिजे होता, पण तो 85 नाही आहे, आज 76 आहे. तो इतका कमी का आहे याचं कारण रिझर्व्ह बँकेला असं लक्षात आलं की हे जर अरेस्ट करायचं असेल तर आपल्याला डॉलर विकावं लागेल. मग त्यांनी 2 अब्ज डॉलर गेल्या 15 दिवसात ओपन मार्केटमध्ये विकले. आता डॉलरचा ओपन मार्केटमध्ये डॉलर जास्त आल्यामुळे डॉलरचा रेट रुपयाच्या तुलनेने नियंत्रित राहिला आणि तो 76ला थांबला. तो आता पुढे वाढेल की नाही वाढेल हे नंतरची परिस्थिती ठरवेल, पण आज आपण तो नियंत्रित करू शकलो. दुसरी एक फार महत्त्वाची गोष्ट भारताने केलेली आहे ती म्हणजे गेले काही वर्ष आपण निर्यात वाढीसाठी प्रयत्न केले आणि त्याच्यामध्ये सरकार म्हणून वाटा आहे आपल्या केंद्र सरकारचा. तो असं की सरकारने आत्मनिर्भर धोरण उत्पादन क्षेत्रामध्ये चीनच्या स्पर्धेमध्ये आणि PLI नावाची स्कीम दिली. तर PLI स्कीममध्ये काय केलं त्यांनी की ज्या गोष्टी निर्यात वाढू शकते त्या गोष्टींना सबसिडी दिली. तर त्याचा परिणाम असा झाला, उदाहरणार्थ फोन. आता फोन हा आपल्या दृष्टीने चीनवरनच येत होते सगळे फोन, मेड इन चायना असं आपण सगळं पाहिलेलं आहे. यावर्षी पहिल्यांदा असं आलं की भारतातनं मोबाईल फोनची निर्यात झाली, सॅमसंगच्या आणि ॲपलच्या. तर केवळ सॅमसंगच्या आणि ॲपलच्या फोनची निर्यात झाली नव्हे तर आपली निर्यात गेल्या वर्षभरामध्ये, म्हणजे आता वर्ष संपेल 31 मार्चला, पण गेल्या वर्षभरामध्ये म्हणजे 9 दिवस आधीच आपण 400 अब्ज डॉलरचा टप्पा पार केला. जे आपण उद्दिष्ट घेतलं होतं आणि ते उद्दिष्ट हे फार महत्वाकांक्षी मानलं जात होतं आपल्या निर्यातीच्या दृष्टीने. ते आता आणि असं सरकारनेच असं म्हटलेलं आहे की पुढच्या 9 दिवसात म्हणजे जाहीर केलं तेव्हापासून आणखी 10 अब्ज डॉलर त्यात भर पडणार आहे. म्हणजे 410 अब्ज डॉलरची निर्यात भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा साधलेली आहे. आणि त्याचा थेट परिणाम असा आहे की निर्यात साधली याचा अर्थ डॉलर आले आणि डॉलर आले याचा अर्थ डॉलरचा साठा आपला चांगला आहे, ज्याच्यामुळे आपण आयात करू शकतो. आणि इंधनाची आयात ही आपल्या देशाची जगात 3ऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे चीन, अमेरिका आणि भारत, म्हणजे आपल्या देशामध्ये 30 कोटी गाड्या चालतात दररोज, रस्त्यावर धावतात. डिझेलसाठी प्रचंड सध्या हे वापरलं जातं. म्हणजे डिझेल वीज निर्मितीसाठी वापरणारा प्रमुख देश आपला. तर हे सगळं लक्षात घेता आपली गरज ही प्रचंड आहे. ती इतकी आहे की आपला सगळ्यात जास्त डॉलरचा खर्च हा इंधन आयातीवर होतो. म्हणजे नंतर सोन्याचं, आधी इंधन आयातीवर होतो. त्यामुळे आपल्याकडे डॉलर असणं ही फारच महत्त्वाची गोष्ट आहे. तर ती आपण साध्य केलेली आहे निर्यातीच्या माध्यमातून. त्यामुळे पुढच्याही काळामध्ये आता 631 बिलियन डॉलर एवढा साठा असल्यामुळे पुढच्याही काळामध्ये कदाचित सरकार किंवा रिझर्व्ह बँक हस्तक्षेप करेल आणि डॉलरची रुपयाच्या तुलनेने जी किंमत चढी होत जाईल तिला तो नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल या पुढच्याही काळामध्ये. पण त्याला एक पण असा आहे की तेलाचे दर 139 डॉलर प्रतिपिंप इथपर्यंत जाऊन आलेले आहेत. ते आता युद्धाचं सावट थोडं कमी झालं, वाढलं, असं जे सध्या दोलायमान परिस्थिती चालू आहे त्याच्यामध्ये ते शेवटी 115, 117, 120, अगदी 15 दिवसापूर्वी 100 पर्यंत ते आलं होतं. पण ते तसं काही राहिलं नाही, कारण युद्धाचं काही अंदाजच कोणाला येत नाहीये. तर त्या पार्श्वभूमीवर हे किती आपण साध्य करू शकू याच्याविषयी आता शंका आहे. एकच महत्वाची गोष्ट म्हणजे डॉलरचा साठा पुरेसा असल्यामुळे आपण ते नियंत्रित करू शकू. पण एक आहे
की नागरिकांना या युद्धाच्या काळामध्ये मला असं वाटतं की अशा ज्या बातम्या छापून येतात ते खरं म्हणजे त्या पद्धतीने यायला नको असं माझं वैयक्तिक मत आहे की आज 40 पैसे वाढले, आज 40 रुपये वाढले, उद्या 80 पैसे वाढले. हे जे बातम्या येतात त्यातनं एक असं चित्र निर्माण होतं की खरं काहीतरी प्रचंड काहीतरी होत आहे. तर युद्धाच्या पार्श्वभूमीवर हे काही प्रचंड होत नाहीये. तुम्ही जर पाकिस्तानकडे पाहिलं, तुम्ही जर श्रीलंकेकडे पाहिलं, तुम्ही जर बांगलादेशाकडे पाहिलं, सिंगापूरकडे पाहिलं, तर तिथले जे पेट्रोल डिझेलचे दर आहेत त्या तुलनेने आपण चांगल्या परिस्थितीत आहोत. कारण पाकिस्तानमध्ये आज 160 रुपये लिटरला हे आहे, नेपाळमध्ये 150 आहे, सिंगापूरमध्ये $3 आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आपण असं म्हणू शकतो की युद्धाच्या काळामध्ये उद्योजक, नागरिक सगळेच आपण नुसतं बघायची भूमिका घेऊन उपयोग नाही. त्याचं जे काय सहन करण्याची आपली क्षमता आहे ती आपल्याला या काळात वापरावं लागणार आहे. थोडक्यात येथून पुढचे काही दिवस पेट्रोल डिझेलचे दर वाढत जाणं ही अपरिहार्यता आहे. एक चांगली गोष्ट फक्त अशी आहे की ते लिमिटमध्ये वाढू शकतं. बरोबर आहे. याचं कारण आता कंपन्या मागे लागल्या. बरोबर. कारण ह्या ज्या कंपन्या सगळ्या सरकारी कंपन्या त्यांचा तोटा या काळामध्ये प्रचंड वाढला. गेली 4 महिने आपण ती वाढ केली नव्हती. आता ते निवडणुकीमध्ये नव्हती केली किंवा तो रेटच त्यावेळी फार वाढत नव्हता. तो किती 80 पर्यंत गेला होता. तर 80 हा आपला म्हणजे आपण सहन करू शकतो अशा पोझिशनला आपण आलेलो होतो. आता तो जास्तच आहे पण आपण सहन करू शकतो. आणि गेले काही दिवस आपल्याला त्याचा फायदाही झालेला आहे. सुदैवाने आपल्या सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये साठ्यांची क्षमता खूप वाढवलेली. जो पूर्वी नव्हता तेवढा. आता काय केलं त्यांनी की देशाच्या 4 कोपऱ्याला प्रचंड मोठमोठे रिझर्व्हर्स बांधून ठेवलेत. आणि 9 दिवसाचा साठा आपल्याकडे तर नुसता रिझर्व्हमध्येच असतो. देशात सगळीकडे. आणि आता आपल्याकडे जे परकीय चलन आहे त्याच्या आधारावर आपण पुढच्या 8 महिने कदाचित आयात करू शकतो सगळ्या गोष्टी. तर या पोझिशनमध्ये आता आपण आहोत. आता त्या परिस्थितीमध्ये सरकार स्वतःचा रेव्हेन्यू किती सोडतं याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. याचं कारण त्याचा तो अँगल परत वेगळा अँगल आहे. तो अँगल असा आहे की 8 लाख कोटी रुपये गेल्या वर्षी आपल्याला पेट्रोल आणि डिझेलच्या एक्साईज ड्युटीमुळे मिळाले. म्हणजे थोडक्यात ही जी बातमी येते की 40 रुपयालाच पेट्रोल आहे, 60 रुपये टॅक्स घेऊन 100 रुपये झालं आणि एवढा टॅक्स का घेतला जातो? तर या सगळ्या टॅक्सची मिळून रक्कम 8 लाख कोटी. 8 लाख कोटी रुपये आहे. बरं. आता ती 8 लाख कोटी आहे म्हणून आपली इकॉनॉमी किंवा सरकारचं जे तिजोरी आहे ती बऱ्या पोझिशनमध्ये आहे. नाहीतर कोविडच्या पार्श्वभूमीवर इतर देशामध्ये, श्रीलंकेसारख्या देशामध्ये जे झालं, पाकिस्तानमध्ये जे झालं, तिथे म्हणजे पूर्ण अर्थव्यवस्थाच उद्ध्वस्त झाली. तर तसं आपण आज म्हणू शकत नाही. कारण 8 लाख कोटी रुपये रेव्हेन्यू सरकारला मिळाल्यामुळे सरकार या काळामध्ये मेडिकलचा असो, कोविडला काय जो रिस्पॉन्स दिला सरकारने तो असो, या सगळ्या गोष्टी करू शकलं. आता ह्या 8 लाख कोटी जर तुम्ही मायनस केली तर आपल्या देशामध्ये आधीच GDPचा टॅक्स रेशो हा 10च्या पुढे जात नाहीये. आणि टॅक्स GDP रेशोला जगामध्ये फार महत्व आहे. टॅक्स GDP रेशो जर चांगला नसेल तर तो देशाचं अर्थशास्त्र काही चांगलं मानलं जात नाही. आता तो 10 आहे. म्हणजे ज्या देशांकडे आपण चांगला देश म्हणून म्हणतो त्या देशांचा टॅक्स GDP रेशो हा 20-25, म्हणजे चीन सारख्या देशामध्ये तो 20 पर्यंत आहे, अमेरिकेसारख्या देशामध्ये तो 30 पर्यंत आहे, युरोपमधल्या अनेक देशांमध्ये तो 40 पर्यंत आहे. म्हणजे इतके टॅक्सेस तिथे घेतले जातात. तर आपल्याकडे तुलनेने आता आपल्याकडे कसं आहे, दारिद्र्य आणि गरिबीचं प्रमाण खूप असल्यामुळे तो टॅक्स वाढवला आणि तो गरिबाला जर फटका बसला तर तो जास्त आपल्याला जाणवतो. ही गोष्ट खरी आहे. पण आपल्याकडे टॅक्स रेशो वाढला पाहिजे GDP मध्ये, ही तेवढीच खरी गोष्ट आहे. तो जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत पेट्रोल डिझेलमधनं मिळणारी एक्साईज ड्युटी ही कमी होऊ शकत नाही. अच्छा. पण मग ह्याला असं म्हणलं जात, म्हणजे ह्याला असं उत्तर नाही का की जे म्हणलं जातं की तुम्ही डायरेक्ट टॅक्स वाढवा, मी समजा 20 लाख कमावते तर तो 30% 35% टॅक्स घ्या. पण इनडायरेक्ट टॅक्स वाढवल्यामुळं त्याचा सगळ्यांना फटका बसतो, गरिबांना फटका बसतो. कारण गरीब घेणारा 10 रुपयाची वस्तू पण 12 रुपयाला होती. तर मग इन्कम टॅक्स किंवा इनडायरेक्ट कॉर्पोरेट टॅक्स वाढवायच्या ऐवजी पेट्रोलचाच टॅक्स का कॉन्स्टंट ठेवला जातो? याचं कारण असं आहे की पेट्रोल डिझेलचा टॅक्स घेणं सध्याच्या ऑर्गनाइज इकॉनॉमीला ते शक्य आहे की टॅक्स वाढवणं. जितकी ऑर्गनाइज इकॉनॉमी तेवढं टॅक्सेशन जास्त चांगलं.
जितकी अनऑर्गनाइज्ड इकॉनॉमी तेवढं इनडायरेक्ट टॅक्स घेणं जास्त सोपं. अच्छा. म्हणजे उदाहरणार्थ पेट्रोल डिझेलच्या याच्यावर तुमची गाडी घेऊन तुम्ही येणारच, हो. तुम्ही तिथे पेट्रोल डिझेल विकत घेणारच, किती महाग झालं तरी, कमी घेणार वाटल्यास, पण घेणारच, म्हणजे तुम्हाला टॅक्स द्यावा लागणार. पण उलट तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की जगामध्ये आदर्श पद्धत कुठली मांडली जाते, ज्याच्यामध्ये डायरेक्ट टॅक्स जास्त असले पाहिजे, इनडायरेक्ट टॅक्स कमी असले पाहिजे. पण त्याला इफ अँड बट्स हेच आहे की जितकी ऑर्गनाइज इकॉनॉमी तितके डायरेक्ट टॅक्स घेणं सोपं, जितकी अनऑर्गनाइज टेक्नॉलॉजी अनऑर्गनाइज इकॉनॉमी तितकं डायरेक्ट टॅक्स घेणं अवघड. त्यामुळे त्या ट्रॅपमध्ये आत्ता आपण आहोत. आणि सुदैवाने जीएसटी आल्यामुळे आता तो ट्रॅक बदलतो आहे की जीएसटी ज्या अर्थी दर महिन्याला 1 लाख कोटी क्रॉस करतो आहे, त्या अर्थी आता ते ऑर्गनाइजकडे आपण चाललेलो हळूहळू. त्यामुळे ते एकदा तसं झालं की डिझेल आणि पेट्रोलवरचा दर हा कमी करण्याची मुभा सरकारला मिळेल. म्हणजे तेच मी विचारणार होतो की जीएसटीचा याचा फायदा काय. आणि दुसरं तुम्ही बोलता बोलता माझ्या लक्षात आलं की 12 महिन्यात ॲव्हरेज 1 लाख कोटी पकडले, 1.25 लाख कोटी पकडले, तर 13-14 लाख कोटी जीएसटीतनं आणि त्याच्या निम्मे डायरेक्ट पेट्रोल आणि डिझेल. तर हे योग्य आहे का? हे योग्य अजिबात नाहीये. अच्छा. इनडायरेक्ट टॅक्स जास्त असणं कुठल्याही इकॉनॉमीमध्ये चांगलं मानलं जात नाही. ओके. ते अतिशय वाईट मानलं जातं, कारण त्याचा परिणाम गरिबांवर जास्त होतो, कारण तो टॅक्स सगळ्यांनाच भरावा लागतो. पण डायरेक्ट टॅक्स जर वाढवला तर तो श्रीमंतांना भरावा लागतो. बरोबर. त्यामुळे ज्या टॅक्स सिस्टीम चांगल्या मानल्या जातात की युरोपियन टॅक्स सिस्टीममध्ये नोकरीला लागला की त्याचा 40% पगार टॅक्समध्येच जातो. बरोबर. हे तर आपल्याला माहीत असेल. तर आता त्यांची तक्रारही नाही, कारण निवृत्तीनंतर त्यांना तेवढ्या गोष्टीही मिळतात. तर ती स्टेज यायला आपण लांब होत असो खूप. अच्छा. आपण संघटितच नाही होत. उदाहरणार्थ आपल्याला संघटित दर महिन्याला पगार घेणे येणारे लोक किती आपल्या देशामध्ये, ते 6-8 कोटीच्या पुढे जात नाहीत. अच्छा. आणि लोकसंख्या किती, ते 140 कोटी. आता जिथे अशी स्थिती आहे तिथे ज्या ज्या मार्गाने म्हणून सरकारी तिजोरी भरता येईल त्या मार्गाने सरकारी तिजोरी भरण्याचा प्रयत्न करत असतं. तर त्या पार्श्वभूमीवर तुम्ही म्हणता तो आदर्श आहे की डायरेक्ट टॅक्स जास्त असला पाहिजे. पण आता डिजिटलायझेशनमुळे आणि जीएसटीमुळे त्या स्टेजला ती सुरुवात आपली आता झालेली आहे, पण त्याला वेळ लागेल अजून. एक अगदी बेसिक प्रश्न, कारण मला माहित नाही म्हणून, हे दोन्ही इनडायरेक्ट टॅक्स आहेत, जीएसटी आणि पेट्रोल डिझेल, या दोन्हीचे मिळून ऑन अन ॲव्हरेज 20-22 लाख कोटी होत असतील तुम्ही जे सांगितले. उरलेला डायरेक्ट टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स आणि कॉर्पोरेट टॅक्स, त्याचे काय उरलेले जे काय असेल 7-8 लाख कोटी आणि मग 30 लाख कोटी आपलं बजेट हो. तर ह्याचं प्रमाण आयडियली किती असलं पाहिजे की 50% डायरेक्ट यावा, 50% इनडायरेक्ट यावा? आता आपण किती टक्क्याला आहोत किंवा काय असतं हे गणित? नाही, याचं काही म्हणजे असं ठोकताळा नाहीये की असंच असलं पाहिजे असं म्हणता येणार नाही. एक ठोकताळा आहे की इनडायरेक्ट टॅक्स कमी असलं पाहिजे. ओके. हां. आणि डायरेक्ट टॅक्स जास्त असलं पाहिजे. म्हणजे जे उत्पन्न जास्त मिळवतात त्यांच्याकडून तुम्ही टॅक्स घेतलाच पाहिजे. त्याच्यावरच देश चाललेला आहे. मग टॅक्स विषयी आपल्याकडे ज्या पद्धतीने बोललं जातं तेच मुळात फार चुकीचं आहे. म्हणजे टॅक्स म्हणजे काहीतरी सरकार आपल्या खिशातनं पैसे काढून घेतं वगैरे. आता ज्या सोयी सगळ्या सार्वजनिक सेवा आहेत त्या टॅक्समधूनच चालतात. तुम्ही महापालिकेत जा, राज्यात जा किंवा केंद्रात जा, कुठेही तुम्ही पाहिलं तर तुम्हाला सार्वजनिक सेवांचा वापर करायचा की नाही, तुम्हाला करायचा आहे. त्याच्यासाठी सोसायटीला जशी आपण त्याची मेंबरशिप देतो तशी देशाची ही आपली जबाबदारी आहे. बरोबर. म्हणजे किमान श्रीमंतांनी तरी टॅक्स विषयी तक्रार करू नये एवढी अपेक्षा करायला लागते. म्हणजे ज्या खूपदा रिॲक्शन्स येतात की मध्यम वर्गाचे टॅक्स स्लॅब वाढले नाहीत, आम्ही टॅक्स देतो, आम्ही रेग्युलर टॅक्स भरतो, मग आम्हाला अजून म्हणजे 5 लाखाची लिमिट 10 लाख करा, 30% टॅक्स 20% करा. थोडक्यात हे प्रॅक्टिकली पुढचे काही वर्ष शक्य नाही. हे शक्य नाही. आणि हे जे समज निर्माण झाले आहेत याच्यामध्ये सगळ्यात हे मीडियाचं पाप आहे. मीडियानं हा समज पसरवलेला आहे की बजेट म्हणजे टॅक्स. म्हणजे तुम्ही जर कुठलाही मीडिया पाहिला तर तुम्हाला असं लक्षात येईल की टॅक्सच्या बजेटच्या दुसऱ्या दिवशी हेडिंग सगळ्या टॅक्स संबंधी असतात. राईट. त्याचा परिणाम असा झाला की लोकांना असं वाटायला लागलं की बजेट म्हणजे टॅक्सेशन. तर बजेट म्हणजे टॅक्सेशन नाहीये. टॅक्सेशन हा त्याचा एक पार्ट आहे. राईट.
आता ते आपल्या आयुष्याला फक्त टॅक्सेशनच भेटत नसतं, बाकीच्या बऱ्याच गोष्टी असतात खरं म्हणजे. पण त्याचं चित्रच असं उमटवलं गेलेलं आहे की टॅक्समध्ये बदल झाला तर बजेट चांगलं वाईट आहे, पण टॅक्समध्ये काही झालं नाही तर मग त्याच्या बाकीच्या गोष्टींकडे तेवढं लक्ष दिलं जात नाही. आता अगदी अलीकडे थोडं आर्थिक साक्षरता मीडियामध्ये सुद्धा वाढल्यामुळे ते सगळी मंडळी त्याच्याकडे एक सर्वांगाने त्याच्याकडे पाहायला लागलेली अगदी अलीकडे. नाही तर पूर्वीच्या हेडलाईन तुम्ही वर्तमानपत्राच्या काढून पहा, तुम्हाला असं लक्षात येईल की टॅक्स ब्रॅकेट काय, टॅक्स कुठल्या ब्रॅकेटमध्ये आपण आहोत, मग ती चौकट की माझा पगार 30,000 असेल, माझा पगार 1,00,000 असेल तर मला किती द्यावं लागेल वगैरे वगैरे, असं हिशोब दुसऱ्याच दिवशी वर्तमानपत्रामध्ये छापून येतात. तर हे मुळात चुकीचं आहे आणि हे बदलायला वेळ लागेल, कारण आर्थिकदृष्ट्या साक्षरता हा जसा सर्वसामान्य नागरिकांचा विषय तेवढ्यापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचा तो मीडियातल्या लोकांचा आहे. बरोबर. सर, आपण खूप गोष्टी टॅक्स विषयी बोललो, त्या समजून घेण्याविषयी बोललो. मी थोडा मूळ मुद्द्याकडे येतो, तो म्हणजे युद्ध. ऑइल पेट्रोल प्राइसेसचा एक मुद्दा. तसंच इतर मी खूप बातम्या वाचल्या की सूर्यफूल तेल फक्त युक्रेनमधून येतं, त्याचा प्रॉब्लेम तयार होईल, त्यानं महागाई वाढेल, मग तो घटक सगळ्यात आहे म्हणून महागाई वाढेल. रिटेल इन्फ्लेशन ज्याला म्हणतात. दुसरं एक इंटरेस्टिंग असं वाचलं की सेमीकंडक्टरचा तुटवडा ऑलरेडी आहे आणि ते बनवायला जो इनट गॅस लागतो, ते इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असल्यामुळं तो युक्रेनमध्ये मिळतो. तर त्यामुळे अजून चिपचा तुटवडा काय आता वर्षभर पुढचे काही जात नाही. तर हे जे सगळे इनडायरेक्ट इफेक्ट असतात ते काय काय असतात, ते आत्ता काय घडतायत आणि त्यानं काय होईल पुढे? युद्ध जर लांबलं तर त्याची तयारी करावी लागेल, बरीच तयारी करावी लागेल. उदाहरणार्थ युक्रेन हा गव्हाचा पुरवठादार आहे, बरोबर. त्यामुळे गव्हाचे भाव जे आहेत ते पुढच्या काळामध्ये कदाचित चढे राहतील. त्यानंतर युक्रेन हा नॅचरल रिसोर्सेसच्या दृष्टीने अतिशय समृद्ध असा देश आहे. हे सगळ्या प्रकारची खनिजं, धातू हे युक्रेनमध्ये प्रचंड होतात. सूर्यफूल, तेल, गोड तेल ज्याला आपण म्हणतो, त्या प्रकारचे ती खूप पुरवठा युक्रेनमधनं होतो. त्यामुळे त्याच्यावर त्याचा खूप परिणाम होणार आहे. आणि आपल्या दृष्टीने तर गोडतेल फार महत्त्वाचं आहे, कारण जसं आपण इंधन, पेट्रोल, डिझेल आयात करतो तसं गोडतेल पण प्रचंड आयात करतो. आता वास्तविक खरं म्हणजे अशी वेळ यायला नको पाहिजे होती, कारण गोडतेल हे काय फार रॉकेट सायन्स नाही आहे की तेलबियाचं उत्पादन वाढवा आणि गोडतेल तयार करा, असं खरं तर आहे. पण माहीत नाही कशामुळे ही वेळ आपल्यावर आलेली आहे. तेलबियाचं उत्पादन वाढवण्याची मोहीम अलीकडच्या काळामध्ये सरकारने हाती घेतलेली आहे. त्याचा परिणाम व्हायला मात्र वेळ लागेल. पण आता असं होणार आहे की त्याचा फटका जसा पेट्रोल डिझेलला बसला तसा तेलालाही बसणार आहे आणि गव्हाला तर बसणारच आहे. एक फायदा याच्यामध्ये आपल्याला असं होणार आहे की आपल्या शेतकऱ्यांना धन्यवाद दिले पाहिजे आणि शेतकऱ्यांना थोडं ज्याला म्हणतात थोडं त्यांच्याशी वातावरण तयार निर्मिती, त्यांना ते मदत करण्यास सरकारलाही त्याच्याबद्दल धन्यवाद दिले पाहिजे. तर या काळामध्ये मी जो निर्यातीचा आकडा सांगितला तुम्हाला, $400 अब्ज, त्याच्यामध्ये शेतीचा वाटा यावेळी जास्त आहे. बरं. म्हणजे इंजिनिअरिंग गुड्सचा वाटा 50% वाढलेला आहे. ओके. आणि शेतीचा वाटा आश्चर्यकारक म्हणजे फार चांगल्या पद्धतीने वाढलेला आहे. साखरेची आपण प्रचंड निर्यात केली यावर्षी. गव्हाची निर्यातीचा, आता ही घटना वाईट आहे, पण गव्हाचा साठा आपल्याकडे प्रचंड असल्यामुळे आपल्या गव्हाला मागणी जगभरात वाढणार आहे. बासमती तांदूळ एरवी आपण एक्सपोर्ट करत होतो, आता साधा तांदूळाला जगात मागणी वाढलेली, ती निर्यात करण्याची तयारी सुरू झालेली आहे. परवाच बातमी होती की ज्यांना निर्यात करायची त्यांच्यासाठी शेतीमालासाठी खास रेल्वे पोर्टवर सोडण्यात येत आहेत सध्या. आणि मग त्याचा जो काही जे काय असेल, म्हणजे कुठल्या देशाला पाहिजे असेल तर ते पोर्टपर्यंत नेऊन देणं, सुलभ करणं, हे जे सरकारचं कामच आहे. तर सरकार ते करतं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपल्याकडे शेतीमालाची निर्यात वाढणं ही जी गरज होती आपली प्रमुख, कारण आपल्या देशामध्ये शेतीचं ओव्हर प्रोडक्शन आहे आणि त्या ओव्हर प्रोडक्शनमुळे शेतकऱ्यांना त्याच्या मालाला भाव मिळत नाही. ती जर निर्यात वाढली तर तो भाव मिळू शकतो. तर हे पुढच्या काळामध्ये शेतीच्या दृष्टीने कदाचित खूप चांगला काळ असेल, कारण युक्रेनमध्ये ज्या ज्या वस्तू तयार होतात त्या सगळ्यांच्या टंचाई जगाला जाणवायला लागेल, विशेषतः युरोपला जाणवायला लागेल. आणि त्यातनं मग आपल्याला आणखी एक फायदा त्यात असं झालेला आहे की चीन आणि आपल्यामध्ये जो तणाव निर्माण झाला त्यातनं आपण चीनमधनं काही गोष्टी घ्यायचं कमी केलेलं आहे. त्याच्या सोबतीने
कोविडच्या वेळी चीनने जी गुप्तता पाळली ती काही जगाला फारशी पसंत पडली नाही. राईट. आणि जग सारखं म्हणत गेलं की चीनने उघडपणे सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. पण चीनने न सांगितल्यामुळे चीनविषयीची विश्वासार्हता जगातली खूप कमी झालेली आहे. त्यामुळे पुढची इन्व्हेस्टमेंट आणि पुढची आयात चीनकडनं करण्याविषयी दुमत तयार झालेलं आहे जगामध्ये. चीनचा माल जरी स्वस्त असला तरी चीनचा पुरवठा व्यवस्थित होईल किंवा चीनकडनं चांगला माल येईल किंवा चीन शब्दाला कायम राहील याच्याविषयी जगातल्या अनेक देशांच्या मनामध्ये शंका आहेत आज. आता चीनला पर्यायी देश कुठला आहे तर चीनला फक्त भारतच देश पर्याय आहे. व्हॉल्यूम गेमचा विचार करता एवढा व्हॉल्यूम भारता इतका व्हॉल्यूम हा चीन शिवाय म्हणजे भारताशिवाय दुसरा देश देऊ शकत नाही. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाने चीनशी थेट संघर्ष पुकारलेला आहे की त्यांनी सांगितलं की तुमचं आम्हाला काहीच नको. मग त्याचा परिणाम असा झाला की भारताशी ते मोठा करार करू इच्छित आहेत आगामी काळामध्ये. मग तो जर करार केला तर कदाचित निर्यातीला आणखी गती मिळेल. तर हे सगळे असे आता त्याचा फायदा आपण किती घेतो कशा पद्धतीने रिॲक्ट होतो हे सगळ्या गोष्टी त्याचा आहेतच. पण फार वेगाने काही करार पुढच्या काळामध्ये केले जात आहेत. बांगलादेशाशी आपण मधल्या काळामध्ये मोठे करार केले, ऑस्ट्रेलियाशी केले, ब्रिटनशी खुल्या व्यापाराचं 1-2 दिवसात चाललंय की खुला व्यापार ब्रिटन आणि भारतामध्ये पूर्ण खुला व्यापार करण्याचं चाललेलं आहे. तर त्याचा फायदा आपल्याला निश्चितपणे होऊ शकेल. तर युक्रेनचा युद्धाची वाईट घटना असली तरी आयात निर्यात धोरणाला भारताच्या दृष्टीने ते निर्यातीसाठी उपयुक्त आहे. या तुमच्या सगळ्या विश्लेषणात एक गोष्ट अशी लक्षात येते की हे सगळं आता इकॉनॉमिक झालंय. पूर्वी म्हणायचे की वॉर इज अन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, पण आता ते इतकं इंटरकनेक्टेड आहे की एक छोटा युक्रेन देश म्हणजे छोटा या कम्पॅरेटिव्हली त्याच्यामुळे इतका सगळा इम्पॅक्ट जगभरावरती होतो. आणि मग त्याला उत्तर पण इकॉनॉमिक दिलं जातं की तुमची स्विफ्ट सेवाच आम्ही बंद करू, तुम्हाला इकॉनॉमिक त्रास देऊ. तर ऍक्च्युअल वॉरला इकॉनॉमिक वॉर हे उत्तर हे येथून पुढं नॉर्म होऊन जाईल का? आणि दुसरा प्रश्न की एवढी इकॉनॉमी इंटरकनेक्टेड असल्यामुळं यातनं जग धडा घेईल का की बाबा रे काही असलं नको आपल्या इकॉनॉमीला खूप परिणाम होतो. एक तर तुमची शेवटचा तुमचा जो प्रश्न त्याला आधी मी हे करतो तो असा की इकॉनॉमिक्समुळे जगातले तणाव मर्यादित राहिलेले आहेत आणि इंटरलिंक झाल्यानंतर ते कदाचित आणखी मर्यादित झाले पाहिजेत खरं म्हणजे. पण युक्रेन आणि रशियाचा जो पॉलिटिकल आणि त्यांची जो इतिहास आहे सगळा त्या इतिहासाची पार्श्वभूमी त्याला असल्यामुळे त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्सने फार काम केलेलं नाही. त्याच्यामध्ये त्यांनी पूर्वग्रहाने जास्त काम केलेलं आहे, पूर्वपीठिकेने जास्त काम केलेलं आहे. पण तुम्ही जर पाहाल की संघर्ष टोकाला गेले, भारत चीन असेल किंवा चीन अमेरिका असेल तर ते इकॉनॉमिक इंटरेस्टमुळे थांबलेले आहेत, इकॉनॉमिक इंटरेस्टमुळे नियंत्रित झालेले आहेत. तर इकॉनॉमिक इंटरेस्ट याच्या पुढच्या काळामध्ये जास्त वाढत जाणार. याचं कारण कुठल्या तरी टोकाला कुठला तरी देश असतो आणि त्याचं वस्तू कुठेतरी भलतीकडे दुसऱ्या टोकाला जात असते. हे इतकं वाढले आता की तुम्ही त्याच्यापासून नामनिराळे राहूच शकत नाही, तुम्ही कुठे असा. त्याचे अगदी डीप रूटेड परिणाम त्या ठिकाणी दिसायला लागतात. म्हणजे श्रीलंकेचं ते उदाहरण आहे की श्रीलंका आणि चायनाचं जे सगळं झालं त्याच्यामध्ये तो देश अक्षरशः त्याची अर्थव्यवस्था फार कोलमडली. पण हे पुढच्या काळामध्ये वाढत जाणार आहे आणि त्याची जी किती म्हटलं की अमेरिका आणि युरोपने जे जागतिकीकरणाचं टोक गाठल्यानंतर स्वसंरक्षणाचा आर्थिक स्वसंरक्षणाचा जो मार्ग निवडला तो काय फार टिकणार नाहीये. कारण जी गोष्ट अमेरिकेमध्ये उत्पादित करायला जेवढे पैसे लागतात त्याच्यापेक्षा निम्मेच पैसे भारतात लागतात किंवा चीनमध्ये निम्मेच लागतात. त्यामुळे अमेरिकेतले लोक काय उद्या केमिकल फॅक्टरीज किंवा मोठमोठ्या मोटर गाड्या किंवा याचे कारखाने काय अमेरिकेत त्या तुलनेने सुरू होणार नाहीयेत. कारण तिथली मॅनपॉवर कॉस्ट एवढी वाढलेली आहे की युरोपमध्ये सुद्धा मॅन कॉस्ट एवढी आहे, ह्युमन कॉस्ट एवढी आहे की ते काही भारतासारख्या किमतीमध्ये ते प्रोडक्शन करू शकत नाहीत. त्यामुळे हे अवलंबित्व कायम राहणार आणि हे विन विन सिच्युएशन आहे, याच्यात काही विन लूज सिच्युएशन नाहीये. त्याच्यातलं जर अर्थकारण जेवढं वाढत जाईल तेवढं जगाच्या दृष्टीने चांगलं आहे असं माझं मत आहे.